विद्यार्थी मित्र, या तासात आपण राजधानी या कथासंग्रहातल्या कुंडली नावाच्या कथेचा विचार करणार आहोत. त्या कथेचा अभ्यास करणार आहोत. मित्र हो, कुंडली ही जी कथा आहे ती कथा समाजव्यवस्थेमध्ये आपल्याकडे मागच्या काळामध्ये जी गावगाडा व्यवस्था होती किंवा ज्याला आपण गढी बुरुजावरची व्यवस्था म्हणू, वाडा संस्कृती वगैरे म्हणू, किंवा इथे जे देशमुख पाटील इनामदार किंवा नाईक वगैरे ही जी माणसं किंवा ही जी संस्कृती नांदत होती आणि गढीबुर्जावरून ते जे गावचा कारभार पाहत होते, त्या संस्कृतीच्या वैभवाविषयी आणि त्या संस्कृतीच्या पडझडीचं चित्रण करणारी ही कथा आहे. गढीच्या पडझडीचं चित्रण या कथेमध्ये आलेलं आहे. ती कथा आपण पाहणार आहोत. मित्रो, ही कथा 1984ला प्रकाशित झालेली आहे. आता या कथेमध्ये येणारी जी गढी आहे किंवा या कथेमध्ये येणारा देशमुखाचा वाडा म्हणू आपण, बुरुजावरचा वाडा, हा जो वाडा आहे तो वाडा किती मोठा आहे त्याचं एक विधान याच कथेमध्ये येते. यावरून आपल्याला एक अंदाज असा येतो की ही जी गढी आहे किंवा ही जी व्यवस्था होती, संस्कृती होती, वाडा संस्कृती वगैरे आपण ज्याला म्हणू, त्या वाडा संस्कृतीचं वैभव किती होतं हे आपल्याला कळू शकतं. ही गढी एवढी मोठी आहे की जर एखादा संकट आलं, एखादा प्रसंग आला, तर संबंध गावच्या गाव म्हणजे गावातली सगळीच माणसं या गढीमध्ये किंवा या वाड्यामध्ये मावत असत, बंदिस्त करता येत असत किंवा या वाड्यामध्ये राहू शकत असत. आणि या गढीच्या बुरुजावरून जे शत्रू आले असतील त्या शत्रूवर मारा करता येत असे. म्हणजे ह्या गढीचा विस्तार किंवा ही गढी किती मोठी आहे याचा एक तुम्हाला अंदाज यावा. दुसरं म्हणजे हाही तुम्हाला अंदाज यावा किंवा हे कळावं की सगळा कारभार जसा गढीवरूनच पाहिला जाई किंवा त्या वाड्यावरूनच किंवा बुरुजावरूनच पाहिला जाई, गावचा सगळं म्हणजे न्याय तिथेच मिळत असे. आणि सगळा कारभार म्हणजे एक काळ असा होता की माणसाला याच्या पलीकडेही आणखी काही जग आहे किंवा याच्यापेक्षा वेगळी एखादी व्यवस्था असू शकते असं वाटायचं नाही. अशा काळातलं ही वाडा संस्कृती. त्यांना वाटायचं की मानवी जीवनाचं हे सूत्र आहे किंवा असंच जगायचं असतं आणि असंच असतं. आणि आपला जो पिढ्यानपिढ्याचा जो या गावचा कारभार आहे तो कारभार या गडीवरूनच पाहिला गेला आहे आणि पुढेही पिढ्यानपिढ्याचा कारभार या गडीवरूनच पाहिला जाईल अशी कल्पना. तेव्हा अशी कल्पना आणि अशी मानसिकता असणारी ती माणसं आणि अशा त्या व्यवस्थेमध्ये किंवा अशा समाजामध्ये या गढीचं असणं, बुरुजाचं असणं त्यांच्या दृष्टीनं खूप अर्थपूर्ण होतं. म्हणजे संकट आलंच तर तो जो गढीचा मालक असायचा, देशमुख म्हणा, पाटील, नाईक म्हणा किंवा जे कोणी ते असतील ते किंवा इनामदार वगैरे म्हणा, ही माणसं गावाचं रक्षणही करत. एका काळी ती व्यवस्था होती. आता हे नेहमीच घडत होतं का किंवा गावाचं रक्षण ते करत होते का की गावाचं शोषणच करत होते? तर रक्षणसुद्धा करत होते, शोषण करतच होते, ही एक सत्य आहे. आणि रक्षणही करत होते, गावाला सांभाळत होते, ही एक त्याची दुसरी बाजू आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण ठीक आहे, इथं आपण एवढं लक्षात घेऊ की याचं वैभव काय आहे, गढीचं वैभव काय. कारण आता या पिढीला अवशेष रूपानं कुठेतरी पडलेले वाडे वगैरे पाहायला मिळतात. पण याच्या पलीकडे ही वाडा संस्कृती काय आहे किंवा बुरुजांवरची संस्कृती काय आहे, ही जी माणसं होती ज्यांच्या हाती समाजाच्या सत्तेची सूत्र होती किंवा ज्यांचं समाजावर नियंत्रण होतं, ती माणसं, मग पाटील, देशमुख, इनामदार, नाईक वगैरे किंवा जमीनदार वगैरे किंवा सरंजामदार वगैरे, हे सरंजामशाहीच आहे. हे आता आपल्या पुढे नाही आहे. आपल्या पुढे आता पाहायला कुठे आहे? त्यांचे अवशेष कुठेतरी पडके वाडे आपण पाहतो. तेव्हा आपल्या पुढे जरी हे सगळं वास्तव आज नसलं, हे मागे पडलेलं जरी असलं, तरी एक कल्पना करा की हे वाडे किती मोठे असावेत
या वाड्याचं वैभव काय असावं, श्रीमंती काय असावी. कारण श्रीमंती असल्याशिवाय एवढे मोठे वाडे उभं राहणार नाहीत ना. म्हणजे अख्खं गावच्या गाव जिथे सामावेल एवढे मोठे वाडे कसे काय उभे राहिले. आणि किती मग ते वैभव आहे. आणि किती यांचं साम्राज्य म्हणा किंवा यांचं नियंत्रण म्हणा किंवा यांची व्यवस्था म्हणा, की अख्खं गावच्या गाव वाड्यामध्ये कोंडायचं आणि शत्रूवर बुरुजावरून हल्ला करायचं, इतकं यांचं ते साम्राज्य, इतकी ती व्यवस्था. यावरून तुम्हाला हे फार पूर्वीच्या काळी जे मांडलिक राज्य असायचे त्या मांडलिक राजाचंच पुढचं रूप होतं असं आपल्याला म्हणता येईल. इतकं हे रूप स्वरूप आहे या वाड्या बुरुजांवरचं, किंवा वाड्या बुरुजांवरचं असणं तसं आहे. पूर्वी एखादा चक्रवर्ती राजा असायचा किंवा सम्राट असायचा आणि त्याचे मग बाकी मांडलिक राज्य असायची. तर वाड्या बुरुजावरची संस्कृती म्हणजे त्या मांडलिक राजाचे नंतरचे रूप होत असं आपण म्हणू शकतो. इतकं हे वैभव होतं. आणि ही एकेकाळचं वास्तव आहे, वस्तुस्थिती आहे. आणि फार इतिहासकालीन आहे वगैरे असं काही म्हणू नका. फार प्राचीन इतिहासातलं वास्तव नव्हे हे, अगदी आधुनिक इतिहासातलं, म्हणजे अगदी अलीकडच्या काळात लोकशाही व्यवस्था येण्याच्या पूर्वीचं हे वास्तव आहे. म्हणजे हे 20व्या शतकातलं वास्तव आहे, आपण लक्षात घ्या. म्हणजे मराठवाड्याचा जर तुम्ही विचार केला तर मराठवाड्यामध्ये जो निजाम होता त्या निजामाच्या संस्थानामध्ये असे अनेक पाटील देशमुख नांदत होते. आता ही निजामाची सत्ता 1948 पर्यंत होती ना. आणि 1948 पर्यंत निजामाची जशी सत्ता होती तसं मित्र हो या वाड्या बुरुजांवरची सुद्धा सत्ता होती. म्हणजे हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की हे अगदी अलीकडचं वास्तव आहे, हे तुम्हाला कळावं. पहा, या देशमुखाला आपल्या कथेतल्या कुंडली या कथेतला जो देशमुख आहे त्या देशमुखाचा वाडा किती मोठा आहे तुमच्या लक्षात आलं. या देशमुखाकडे 500 ते 700 एकर जमीन शिल्लक राहिली होती. म्हणजे मागे जास्तीची असेल, पण या कथेमध्ये ज्या देशमुखांचं चित्रण येतं किंवा या कथेत जो देशमुख उभा केलेला आहे त्या देशमुखाच्या काळापर्यंत 500 ते 700 एकर जमीन शिल्लक राहिली आहे. कदाचित पूर्वी जास्तीची असेल. कारण या कथेमध्ये या गढीच्या पडझडीचं चित्रण आलेलं आहे. पडझड कशी झाली त्याचं चित्रण आहे. म्हणजे पडझडीच्या काळामध्ये सुद्धा 500 ते 700 एकर जमीन शिल्लक होती. आणि शेवटचं जे या कथेचा जो शेवट होतो, अगदी शेवटचा जो भाग आहे, म्हणजे या कथेमध्ये जो मोठे देशमुख आहेत, मोठ्या देशमुखाचे जे वडील आहेत त्या वडिलाचा काळ म्हणजे या गढीच्या वैभवाचा काळ. त्यानंतरचे जे मोठे देशमुख आहेत त्या मोठ्या देशमुखापासून पडझड सुरू झाली. आणि या गढीचा शेवटचा जो व्यक्ती आहे किंवा ज्याला म्हणजे वंशज म्हणू, म्हणजे मोठ्या देशमुखाचा मुलगा राघव, त्या राघवच्या काळामध्ये शिल्लक राहिलेली जी जमीन आहे ती जमीन 32-33 एकरच शिल्लक आहे. त्यातही 5 एकर जमीन नेमीचंद मारवाड्याला लिहून दिलेली आहे. म्हणजे आता 27-28 एकर जमीन केवळ शिल्लक राहिलेली आहे. म्हणजे हजारो एकर जमिनीपासून ते 27-28 एकर जमीन एवढी शिल्लक राहिली, इतकी ती पडझड झाली. आणि आता राघव या कथेतला मेलेला असतो, ते आपण पुढे पाहणारच आहोत. आणि राघवच्या नंतर सुनंदा आणि राधा ह्या ज्या 2 मुली आहेत, एवढ्या 2 मुलीच या देशमुखाच्या वंशातले शिल्लक राहिले असतात. आणि सुनंदाच्या काळामध्ये, म्हणजे सुनंदा आणि राधा हे शेवटचेच त्यांच्या पिढीतले माणसं आहेत किंवा त्यांचे वंशज आहेत, त्यांच्या काळामध्ये केवळ 27-28 एकर जमीन शिल्लक राहिले. एवढी ही पडझड आहे. मित्र हो, आता हे ठीक आहे, हे तुमच्या थोडंफार लक्षात येत असेल. आता कथानक कसं घडतं आणि कसं आहे पहा. कथा कशी आहे, या कुंडली नावाच्या कथेचा आशय काय आहे किंवा कथानक काय. हे जे मोठे देशमुख आहेत, आता हे मोठे देशमुख म्हणजेच राघवचे वडील आहेत. आणि राघवचे जे वडील आहेत
त्यांच्या वडिलांनी म्हणजे त्यांच्या अगोदरचे जे देशमुख आहेत त्यांनी गावातल्या देशपांडे जे आहेत गावातले त्या देशपांडेचा खून केलेला असतो. उल्लेख एवढाच येतो, फार त्याच्याविषयी येत नाही. म्हणजे मोठ्या देशमुखाच्या राघवचे जे आजोबा आहेत त्या राघवच्या आजोबाबद्दल उल्लेख येतात ते असेच की त्यांनी देशपांडेचा खून केला गावातल्या, म्हणजे वैर असेल, एकमेकाचं जमत नसेल तर त्यांनी खून केला. लेखकांनी सुचवलेलं एवढं आणि ते खरं होतं की वाड्या बुरुजांवरच्या लोक आणि बाकीचे लोक संघर्ष सुरू असायचा आणि त्या संघर्षामध्ये शेवट खुनाने, सामान्यतः शेवट हा खुनानेच व्हायचा, एकमेकाला मारणे, कोणाला तरी संपवणे वगैरे अशा पद्धतीचं व्हायचं. तर हे लेखकांनी इथं सुचवलेलं आहे किंवा ते सांगितलेलं आहे. देशपांडेचा खून केलेला असतो, तो जिवंत असतो, म्हणजे अगदी अलीकडच्या काळापर्यंत. म्हणजे या पिढीचे जे मोठे देशमुख जे आहेत त्या मोठ्या देशमुखाच्या मुली जे आहेत राधा, सरस्वती वगैरे, ह्या मुलींना ते गोष्टी वगैरे सांगत असत, असा उल्लेख येतो. आणि मग नंतर मात्र ते मरण पावले आणि मग त्यांचा जो कारभार आहे तो कारभार मोठ्या देशमुखाकडे आला. मोठा देशमुख म्हणजेच या कथेतला जो राघव आहे त्या राघवचे वडील. आता मोठ्या देशमुखाकडे हा कारभार आलेला आहे. मोठे देशमुख पहा कसे, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे. 20-22 वर्षाचं वय असेल, 20-22 वर्षाचं वय असताना ते गायब होतात, पळून जातात. तेव्हा त्यांचे वडील असतात, वडील असतानाच ते गायब होतात, पळून जातात आणि थेट उगवतात ते 30व्या वर्षीच परत येतात. आता मधल्या काळामध्ये कुठे होते काही कोणाला माहीत नाही. का कुठे बैराग्यासोबत होते, का तीर्थयात्रा करत फिरले, का आणखी कुठे होते, का त्यांच्या वडिलांनीच यांना कुठे ठेवलं होतं, काही कळत नाही. पण परत येतात 30व्या वर्षी आणि 30व्या वर्षी परत आल्याच्या नंतर त्यांचं लग्न होतं. त्यांचे वडील त्यांचं लग्न करून देतात. यांचं वय 30 वर्षे आहे. 15 वर्षाच्या मुलीसोबत यांचं लग्न होतं. यांची बायको या वाड्यामध्ये वावरते. तिनं कधी आपल्या नवऱ्याविषयी अपशब्द वगैरे बोललेलं नाही. तिला बाकी जे बाहेरचे किंवा वाड्यामध्ये राबणारी जी माणसं आहेत ती माणसं काकू असं म्हणतात, ती या वाड्यामध्ये येते. या देशमुखाचं जे व्यक्तिमत्व आहे मधले जे 7-8 वर्षे जे ते फिरले त्याच्यामुळे गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व झालेलं आहे. म्हणजे कुठे होते काही कळत नाही. पण पंतांना नेहमी प्रश्न पडतो की हे जे बोलत असतात ते काही बोलत असतात, म्हणजे एखादी घटना घडली, माणूस वगैरे मेला तर ते जसं काय तत्त्वज्ञान सांगावं त्या पद्धतीनं, माणूस आहे तर तो मरणारच, त्याचं काय एवढं दुःख करायचं वगैरे अशा पद्धतीनं म्हणत असतात किंवा त्यांच्या एकूणच वर्तनामध्ये ते दिसतं. तर हे असं गूढता का आली ह्याच्यामध्ये पंतांना नेहमी प्रश्न पडतो आणि ते त्याचं उत्तर त्या मधल्या 7-8 वर्षाच्या या देशमुखाचा जो 7-8 वर्षाचा काळ आहे त्या काळामध्ये शोधतात की या काळामध्ये हा देशमुख कुठे बैराग्यासोबत तर नव्हते, कुठे एखाद्या पुजाऱ्यासोबत वगैरे किंवा अशा कुठल्या माणसासोबत तर नव्हते, असं पंतांना वाटत राहतं. पण ठीक आहे, या कथेमध्ये तो घटक फार महत्त्वाचा नाही. फक्त एवढंच की त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व तुमच्या लक्षात यावं की असं गुंतागुंतीचं नाही. दुःख फार त्यांना होतच नाही कशाचं, कुठलाही दुःखाचा प्रसंग हो, मुली असतील किंवा त्यांच्या बायकोचा मृत्यू असेल, राघवचं व्यसनाधीन होणं असेल, यामध्ये ते मोडून पडत नाहीत. असं हे गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व. ठीक आहे, 30व्या वर्षी लग्न होतं 15 वर्षाच्या मुलीसोबत. पुढे काय होतं, पुढे पहा. आता लग्न झालेलं आहे, पुढे त्यांचे वडील मरतात, कारभार या देशमुखाकडे आलेला आहे आणि हा जो देशमुख आहे नाव यांचं नाव येत नाही, मोठे देशमुख एवढंच येतं आणि राघवचं नाव येतं, म्हणजे ते लहान देशमुख त्यांचा मुलगा. आता यांना गडी सांभाळावायचे, वाडा सांभाळावायचा आहे, फार वेगळं काही कर्तृत्व नाही आणि फार वेगळी काही अशी कमाई नाही. मग हे काय करतात, गढी आणि गढीवरचा मोठेपणा किंवा स्वतःचा मोठेपणा सांभाळण्यासाठी जमिनी गहाण टाकायला सुरुवात करतात. आता काय मान सन्मान आहेत, शिवरात्रीचा मान असेल किंवा बाकी कुठलेही खेड्यामध्ये पहा पूर्वी मान असायचे आणि त्या मानासाठी मग कुठल्याही सणाच्या निमित्तानं असेल काही असेल, म्हणजे पोळा असेल तर पोळ्याच्या दिवशी पहिल्यांदा बैल, प्रथम कोणाचा बैल फिरेल किंवा जे गावच्या त्या वेशीवर बांधलेलं तोरण असायचं
ते तोरण कोण तोडेल याचा मान असायचा कोणाला तरी एखादा, म्हणजे गावामध्ये पाटील देशमुख वगैरे असेल, आणि त्याच्यासाठी ही माणसं प्रचंड धडपड करायची. आणि धडपड म्हणजे त्यांना ते मान हा आपल्या अस्मितेचाच भाग वाटायचा, आणि त्याच्यासाठी अक्षरशः खून पडत असत. हे फार अलीकडच्या काळातलं वास्तव आहे. हे प्राचीन इतिहासातलं नव्हे, वेदकालीन वगैरे इतिहास नव्हे आपला, हा अगदी अलीकडचं आहे. आणि त्या अशा या साध्या सुद्धा आज आपल्याला वाटूच शकतं नव्या पिढीला की काय ते तोरण कोणीही तोडलं तर काय फरक पडणार आहे, किंवा गावातल्या मंदिराच्या सभोवती कोणाचा बैल पहिल्यांदा फिरला तर त्याच्यात काय फरक पडणार आहे. पण मित्र हो, हे तुमचं आजचं जरी म्हणणं असेल तरी एक 50 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर याच्यासाठी खून पडत होते माणसांचे अक्षरशः, आणि प्रचंड भांडणं आणि प्रचंड संघर्ष व्हायचा. तेव्हा यांच्याकडे असे मान असायचे, शिवरात्री असेल किंवा आणखी काही असेल, आणि तो मान वगैरे सांभाळणं, सन्मान सांभाळणं, गडीचं मोठेपण सांभाळणं असं आपण म्हणू, हे जमिनी गहाण टाकत असत. आणि आता गहाण टाकल्या जमिनी, पैसे घेतले, ते पैसे देता आले पाहिजेत ना. ते पैसे काय परत करता यायचे नाहीत, आणि म्हणून मग गहाण टाकलेल्या जमिनीच पुढे विकल्या जात असत. आणि असं होत होत वाड्याच्या या पडझडीला सुरुवात झाली, वैभव कमी होत गेलं असं आपण म्हणू. हे पहा, 40 वर्ष म्हणजे यांची जी पत्नी आहे ती पत्नी पुढे मुलं होतात तिला, आणि मग आता सुनंदा आहे किंवा बाकीच्या मुली आहेत, राघव मुलगा आहे, सुनंदा आहे, मोठी ताई आहे, सरस्वती आहे, राधा आहे, आणि तो राघव आहे. हे लेकरं जगलेले. हे जसे लेकरं होतात तसे बाकीचेही 5 लेकरं होतात. पण राधाच्या नंतर पुढचं कुठलंही लेकरू जगलेलं नसतं. 5 लेकरं होतात आणि मरण पावतात, असं चित्रण या कथेमध्ये आहे. ही जी काकू आहे म्हणजे मोठ्या देशमुखाची पत्नी, तिला हे 5 लेकरं जिवंत आहेत आणि 5 लेकरं होऊन मरतात. ही सगळे या सगळ्या लेकरांना जन्माला घालणं काही सोपं नाही. तिची शारीरिक मानसिकदृष्ट्या एवढी ती अशक्त झालेली आहे की तिला जीवनाचीच उबग येते. ती असं म्हणत असते की माझं पूर्वीचं काहीतरी पाप असावं किंवा पूर्वीचं काहीतरी असावं, त्याच्यामुळे माझं या माणसासोबत लग्न झालं, असं ती बोलून दाखवते. म्हणजे तिला प्रचंड जीवनाचीच उबग आलेली आहे. आणि ती हे सगळं भोगता भोगता वयाच्या 40व्या वर्षी मरण पावते. शेवटचा जो तिचा लेकरू आहे, शेवटचा जो मुलगा आहे, त्याचं वर्णन असं येतं की घोड्याच्या तोंडासारखं तोंड असणारा तो मुलगा जिवंत असतो. तो जिवंत असतो, आणि त्याची आई म्हणजेच देशमुखाची पत्नी मरण पावली असते. देशमुख काय करतात, त्या जिवंत मुलासकट आपल्या पत्नीला, 40व्या वर्षी मेलेल्या पत्नीला त्या वाड्यातच एका बाजूला नेऊन पुरतात, म्हणजे गडीतच पुरतात. लेकरूही पुरतात आणि त्या याला पण पुरतात, म्हणजे पत्नीला पण पुरतात. अशा पद्धतीनं आता बायको मेलेली आहे. त्याचं दुःख देशमुखाला झालं असेल, नाही असं नाही, पण देशमुख लगेच ते दुःख विसरतात, गडीचा कारभार सांभाळायला लागतात. आता या देशमुखाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की देशमुख काय करतात, देशमुख लेकरू झालं की कुंडली मांडून बसतात. आता या कथेला नाव जे कुंडली दिले ते या अर्थानं दिलं आहे की कुंडली मांडतात, की याच्या आयुष्यामध्ये पुढे काय असेल ते सांगण्यासाठी कुंडली मांडून बसतात. आणि देशमुख जे कुंडली पाहतात ते दुसरं कोणाला तरी आणून पाहतात असा काही इथं उल्लेख नाही. देशमुख कुंडली मांडतात एवढंच आहे. म्हणजे कदाचित देशमुख स्वतःच पंचांग पाहत असावेत, कुंडली मांडत असावेत, आणि देशमुख मध्यंतरी जे काही वर्षे फिरले, कदाचित त्या काळाचा तो भाग असेल, त्या काळामध्ये कदाचित शिकले असतील, ते आणखी काही असेल, पण कुंडली मांडून बसतात. आता हे जे देशमुख कुंडली मांडतात त्याच्याबद्दल पहा, प्रश्न असे आहेत की कुंडली का मांडत असावेत, आणि या कथेमध्ये तो प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि सुनंदानं त्याचा 2 पद्धतीनं अन्वयार्थ लावला आहे. सुनंदा हे देशमुखाची, या कथेतलं पात्र देशमुखाची मुलगी. सुनंदाला नेहमी प्रश्न पडतो की आपला बाप असं कुंडली का मांडतो, काय कारण असावं कुंडली, लेकरू झालं की कुंडली मांडायचं. आणि तिनं असं म्हटलेलं आहे
की आपला एवढा जो कणखर बाप आहे. कारण पहा, कुठल्याही काही वाड्यावर काही दुःखाची घटना घडली, म्हणजे अगदी त्याची बायको मरते देशमुखाची, तेव्हा सुद्धा हा जो देशमुख आहे तो देशमुख मोडून पडत नाही. तो हिमतीनं त्या सगळ्या घटनांना सामोरं जातो. आता एवढी हिंमत असणारा हा देशमुख कुंडली का मांडत असावा, भविष्यावर एवढं अवलंबून का राहत असावा, असा तिला प्रश्न पडतो. आणि का कुंडली कुंडली म्हणत राहिली असा तिला प्रश्न पडतो, तिचा प्रश्न. आणि तिला दुसरा प्रश्न बघ असा पडतो, कदाचित असा असेल का की या गढीची पडझड झाली, या गडीवरचं वैभव गेलं, समृद्धी गेली, पैसा नाही, जवळचीच माणसं ज्याला नातेवाईक वगैरे आपण म्हणू, ती सुद्धा या गढीपासून दूर गेली. गढीपासून म्हणजे देशमुखापासून दूर गेली. देशमुखाच्या घरी येणं जाणं नाही ना, देशमुखाला बोलणं नाही ना, सहाय्य करणं नाही. अशा काळामध्ये या देशमुखाला किंवा गढीवरच्या प्रमुखाला असं वाटलं असावं का की आपलं जे पूर्वीचं वैभव आहे ते पूर्वीचं वैभव राहिलं नाही, आपलं मोठेपण राहिलं नाही. आता मोठेपण सांभाळायचं कसं? आता मोठेपण सांभाळणं ही एक माणसाला पहा की गरिबीकडून श्रीमंतीकडे जो माणसाचा प्रवास असतो तो सुखाचा असतो. त्याच्यासाठी म्हणजे माणसाला आनंदच होतो. काय फार ते सांभाळणं किंवा तसं होणं हा चांगलं आहे, चांगली बाब आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी माणसाला काही दुःख होत नाही. पण जेव्हा माणूस श्रीमंतीकडून गरिबीकडे येतो, मोठेपणाचं जीवन जगून जेव्हा तो नामुष्कीचं जीवन त्याच्या वाट्याला येतं आणि नामुष्कीचं जीवन जगावं लागतं, असा जो उलटा प्रवास होतो, तो उलटा प्रवास पचवणं माणसासाठी अवघड असतं. आणि सामान्यतः अपवादात्मक काही माणसं जर आपण वगळली तर सामान्यतः श्रीमंतीकडून गरिबीकडचा प्रवास किंवा वैभवाकडून दारिद्र्याकडचा प्रवास आणि दुसरं म्हणजे मान सन्मान वाट्याला आलेले ते दिवस जाऊन नामुष्की म्हणजे पचवण्याचा जो प्रवास आहे, नामुष्कीकडचा जो प्रवास आहे, असा प्रवास माणसांना पचत नाही. असा प्रवास पचवणं खूप म्हणजे हे पचवण्यासाठी माणसामध्ये खूप हिंमत पाहिजे आणि माणूस खूप प्रगल्भ पाहिजे. कारण तत्त्वज्ञान सांगणं ठीक आहे की कुठलंही काही कायम राहत नसते आणि मानवी जीवन प्रवासामध्ये सुख दुःख श्रीमंती गरिबी येतच असते असं आपण एरवी म्हणत असतो. हे म्हणणं खूप सोपं असतं, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये जेव्हा असं होतं तेव्हा ते पचवणं खूप अवघड असतं. आणि मग सुनंदाला प्रश्न असा पडतो, ही देशमुखाची मुलगी आहे, तिला प्रश्न असा पडतो की बापाने म्हणजे देशमुखाने, तिच्या वडिलाने असा हा जो या गडीचा प्रवास झाला, त्या प्रवासाला पचवण्यासाठी म्हणून कुंडली हे शस्त्र शोधलं का? आणि मग आपल्या ज्या मुली आहेत त्या मुलींना आपल्या योग्य स्थळ मिळणार नाही किंवा आपला मोठेपण सांभाळलं जाईल एवढं स्थळ मिळणार नाही, किंवा तसं स्थळ मिळालं तर त्या स्थळाला शोभेशी आपण राहणार नाही असं वाटलं असेल. आता कसं त्यांच्या बरोबरीचं स्थळ मिळेल कसं? यांच्याकडे वैभवच राहील नाही ना. आणि म्हणून मग त्या मुलींची लग्नच करायची नाही. म्हणून आपल्या पद्धतीनं मग एक पर्याय शोधून ठेवायचा कुंडलीचा आणि कुंडलीच मांडायची आणि कुंडली मांडून मग म्हणत राहायचं की यांच्या आयुष्यामध्ये विवाहाचा योगच नाही, यांचं लग्न करण्याचं काय मतलबच नाही, कारण यांच्या आयुष्यामध्ये यांच्या वाट्याला वैधव्य योग आहे असं म्हणत राहायचं. असं काही देशमुखांनी केलं असावं का, असा सुनंदाला पडलेला प्रश्न आहे. कारण तोलामोलाचं स्थळ मिळेल कसं? तोलामोलाचं स्थळ मिळायला तुमचं वैभव टिकून राहिलं पाहिजे ना, आता राहिलं नाही ना. असा एक प्रश्न या सुनंदाला पडलेला आहे. मित्र हो, सुनंदाचा प्रश्न ठीक आहे, या कथेच्या आशयाच्या दृष्टीनं अन्वयार्थ तिने तिच्या पद्धतीनं अन्वयार्थ लावला आहे. पण तुम्ही हे लक्षात घ्या की या कथेला कुंडली हे जे शीर्षक दिलेलं आहे ते शीर्षक यासाठी दिलेलं आहे की हा जो देशमुख असतो तो देशमुख त्यांना लेकरू झालं की कुंडली मांडून बसतो आणि त्यांच्या आयुष्यात पुढे काय आहे तो सांगत असतो. आणि हे सांगता सांगता त्याच्या त्या सांगण्यामुळे, त्याच्या तशा वागण्यामुळे संबंध वाड्याची पडझड होते, संबंध बुरुजाची पडझड होते. मित्र हो, हे नीट लक्षात घ्या.
की तुम्ही तुम्ही हे नीट लक्षात घ्या की केवळ ही वाड्याची पडझड नाही, तिथे जन्मणाऱ्या माणसाच्या आयुष्याची बर्बादी आहे. तिथे या वाड्यावर, देशमुखाच्या वाड्यावर जी जी माणसं जन्मली, जी त्यांची लेकरं जन्मली, त्यांच्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो कमालीचा पडझडीकडे आहे. आणि त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे त्यांचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होणं आहे. हे केवळ वाड्याचं उद्ध्वस्त होणं नाही मित्र हो, त्या वाड्यातल्या माणसाचं उद्ध्वस्त होणं आहे. एवढं की तो जो पंत आहे ना या वाड्यावर काम करणारा, त्या पंताच्या आयुष्याची सुद्धा पडझड झाली. त्याची बायको असं म्हणत असते की वाडा उद्ध्वस्त झाला पाहिजे आणि वाडा उद्ध्वस्त होऊन तुम्ही तिथून निसटले पाहिजे. तिला सुद्धा वाटते की निवळ वाड्याची पडझड नाही, आपल्या कुटुंबाची पडझड आहे, आपल्या नवऱ्याची सुद्धा पडझड आहे, आपला नवरा उद्ध्वस्त होत आहे, असं त्या पंताच्या बायकोला वाटतं. म्हणजे कल्पना करा की हे निर्जीव असणाऱ्या वाड्याची केवळ पडझड नाही, जिवंत माणसाच्या आयुष्याची सुद्धा पडझड आहे. आणि ही जिवंत माणसाच्या आयुष्याची पडझड, त्यांच्या आयुष्याची जी परवड आहे, त्यांच्या आयुष्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास लेखकाने या कथेमध्ये चित्रित केलं आहे. आणि मित्र हो, आपण हे खरंच आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही जी वाड्यावरची बुरुजांवरची जी संस्कृती आहे, ती संस्कृती आणि त्या संस्कृतीमध्ये पहा, त्यांच्या वैभवाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यांची परवड झाली, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याचं शोषण झालं, हे जेवढं खरं आहे तेवढंच त्या वाड्यावर जगणाऱ्या माणसाच्या जगण्याचं जीवनसुद्धा अशा पद्धतीनं उद्ध्वस्त होत गेलेलं आहे. त्यांच्या वैभवाच्या काळातही त्या वाड्यावर काही माणसं जी जन्मली, विशेषतः मुली वगैरे, त्यांच्या आयुष्यामध्ये काही सुख नव्हतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि वाड्यावरची माणसं फार सुखी नव्हती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा हे एकीकडे दुःख आणि दुसरीकडे वाड्याची पडझड, वाड्यावरच्या माणसाच्या जीवनाची परवड, हेही या वाड्यावरच्या जीवनाचं एक वास्तव आहे, तोही एक भाग आहे, ती एक बाजू आहे. ती बाजूसुद्धा लेखकाने खूप समर्थपणे मांडलेली आहे. या कथेतली जी पात्र आहे, त्या पात्रांची वर्णनं जे लेखकाने केले, त्यांच्या जीवनाची जी परवड चित्रित केली आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. कथा खूप दीर्घ आहे, म्हणजे 40 पानाची ही कथा खूप दीर्घ आहे. पण मित्र हो, तुम्ही वाचल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की हे केवळ बुरुजांची पडझड नाही, केवळ वाड्याची पडझड नाही, वाड्यावरच्या माणसाच्या आयुष्याची पडझड झाली आहे. आणि ती खूप समर्थपणे लेखकाने व्यक्त केली आहे. ती पडझड आता कशी होत गेली ते आपण पाहू. म्हणजे कुंडली कसे मांडतात पहा देशमुखाला पहा, पहिल्यांदा ताईचा जन्म होतो. ताई म्हणजे या कथेतलं पात्र. तिचं नाव काय असा उल्लेखच येत नाही, ताई असंच येते. कारण का, ही कथा जी सांगितली जाते ती सांगत असताना या कथेचं बरंचसं निवेदन किंवा या कथेतल्या घटनांविषयी वगैरे सुनंदाच बोलत राहते. आणि ती सुनंदाची ताई आहे. म्हणजे सुनंदा ही लहान बहीण आहे आणि हिची मोठी बहीण म्हणजे ताई, म्हणून ती ताई असाच उल्लेख करत राहते. या कथेतले जे पंत वगैरे तेही तसाच उल्लेख करतात, म्हणून ताई असाच उल्लेख येतो, तिचं नाव येत नाही. जन्म होतो, मुलगी जन्मली देशमुखाला. आता पहिली मुलगी जन्मली, देशमुख काय करतात, जिलेबी वगैरे वाटतात, आनंद व्यक्त करतात. त्यांच्या मनातून झालेला असतो का लोकांना दाखवायचा असतो, हा प्रश्न आहे. हा प्रश्न लेखकापुढे असेल तसा आपल्या पुढे आहे, त्या काळात म्हणजे देशमुखापुढे असेल ना, की नक्की आनंद झाला असेल का. कारण पुढे जे त्या ताईसोबत त्यांचं वागणं आहे ते काय फार चांगलं नाही, पण ते आनंद व्यक्त करतात, म्हणजे दाखवण्यासाठी का असेना पण आनंद व्यक्त करतात. आणि मग लगेच कुंडली म्हणतात. आणि मित्र हो, ती कुंडली अशी असते की हिच्या आयुष्यामध्ये वैधव्य योग आहे, विवाह योग नाही, किंवा विवाह जरी झाला तरी हिला वैधव्य येईल, म्हणजे हिचा नवरा मरेल. आणि देशमुखाचं नेहमी एक म्हणणं असतं, देशमुखांचं म्हणणं काय असतं पण, की ज्या झाडाला फळच लागणार नाही ते झाड लावायचं कशाला. देशमुखाने जीवनाचा किंवा ते जे निर्णय घेतात नेहमी, त्या निर्णयाचा अन्वयार्थ असा लावलेला आहे, किंवा त्या निर्णयाचं समर्थनच म्हणा एका अर्थानं ते असं केलेलं आहे, की ते नेहमी म्हणत असतात ज्या झाडाला फळच लागणार नाही ते झाड लावायचं कशाला.
एकदा तर त्यांना राघव असं विचारतो देशमुखांना, की ठीक आहे फळं नाही आले तरी सावली तरी होईल. पण देशमुख हा त्याच्या पद्धतीने त्याचं समर्थन कसं आहे, कसे मार्ग शोधले, तो असं म्हणतो पण ती सावली विषारी असेल आणि त्या विषारी सावलीला कोणी काही समाधानानं बसू शकणार नाही, तर मग अशी विषारी सावली देणारे झाडं लावायचे कशाला. म्हणजे लग्न करायचंच नाही याच्यासाठी देशमुखाने शोधलेले हे पर्याय. आणि कुंडली मांडतात आणि कुंडली मांडून ते म्हणतात ताई जन्मते, ताईचा आयुष्यामध्ये वैधव्य योग आहे म्हणतात, तिचं लग्न करत नाहीत आणि अक्षरशः ही जी ताई आहे ती ताई त्या वाड्यावर वयाच्या 50-56 वर्षापर्यंत जगते, पण तिचं लग्न होत नाही आणि ती तशीच मरते, बिना लग्नाची मरते. बरं हिला वासना नव्हती का. जन्मणाऱ्या कुठल्याही माणसाला वासना असते, भूक लागते तशी वासने असते. मित्रो ही ताई जी आहे ही ताई जेव्हा सरस्वती पळून जाते ना, तिची बहीण आहे पुढे आपण पाहणारच आहोत, तेव्हा सरस्वतीला मुलगा होईल, सरस्वतीला नवरा मिळतो, याच्याविषयी हिला प्रचंड आकर्षण आहे. म्हणजे हिलाही आई व्हायचं होतं, हिलाही नवरा हवाच होता. जेव्हा राधा आणि पुढे पाहणार होता पण राधा आणि शिवा पैलवान असतात ना, तिचा प्रियकर तर राधेचा, तेव्हा ही राधेला त्या शिवा पैलवानाविषयी खूप विचारत असते. म्हणजे हिला प्रचंड आकर्षण आहे, स्त्री आहे, पुरुषाचं प्रचंड आकर्षण आहे, पण लग्न मात्र होत नाही. हिच्या भावाचं जेव्हा लग्न होतं, राघवचं जेव्हा लग्न होतं आणि हिची वहिनी किंवा हिच्या भावाची पत्नी जेव्हा घरी येते, तेव्हा सुनंदा आणि ही ताई खूप तिची थट्टा करत असतात. आणि या थट्टेमध्ये जे संदर्भ येतात किंवा थट्टेच्या पाठीमागे जे गोष्ट आहे ती म्हणजे वासना, की आपल्याला जे मिळालं नाही ते हिला मिळणार आहे. एकीकडे त्याविषयीचं कुतूहल आहे प्रचंड, की स्त्री पुरुषाचे संबंध कसे असतात त्याविषयीचं प्रचंड कुतूहल आहे, ओढही आहे, आपल्याला मिळत नाही ते याचं दुःखही आहे. आणि हे सगळं भोगता भोगता, दुःख भोगता भोगता ही जी ताई आहे ती ताई 55-56व्या वर्षी मरते. मरण्याच्या पूर्वी ही जी ताई आहे ती ताई काय करते, तर हिची आई मरण पावली आहे अगोदर. म्हणजे ताई जिवंत असतानाच, म्हणजे ही मुलगी जिवंत असताना आई मरण पावते. आई मरण पावल्याच्या नंतर ही जी राधा आहे त्या राधेचं सगळं हिनं केलेलं असतं. पुढे आपण ते पाहणार आहोत. तेव्हा ठीक आहे, अशा पद्धतीनं कुंडली मांडायची. ताई जन्मते, वैधव्य योग आहे असं समजून देशमुखाने तिचं लग्न केलं नाही. नंतर सुनंदा जन्मते. आता सुनंदा जन्मले, आता सुनंद दुसरी मुलगी झाली ना पुन्हा सुनंदाच्या बद्दल तरी, पण सुनंदाच्या बद्दल सुद्धा ते कुंडली मांडतात. आणि कुंडली अशीच असते की हिच्याही आयुष्यामध्ये वैधव्य योग आहे. आणि मित्र हो, ही जी सुनंदा आहे ती सुनंदा या ताईपेक्षा 4-5 वर्षांना लहान आहे. म्हणजे जेव्हा या कथेचा शेवटचा भाग आहे आणि आता वाड्यातले सगळी माणसं मेलेली आहेत, जिवंत फक्त 3च माणसं आहेत. एक म्हणजे सुनंदा आहे, दुसरी म्हणजे तिची बहीण राधा आहे आणि तिसरा म्हणजे या गढीचा कारभार पाहणारा पंत आहे. हे जेव्हा 3च माणसं जिवंत असतात तेव्हा या सुनंदाचं वय 50-51 वर्षे दाखवलेलं आहे. या ताईपेक्षा ती थोडी लहान आहे, जिवंत आहे. आणि जेव्हा ताई मरते तेव्हाच हिचं वय आहे 50-51 वर्षे. आणि मग ताई मेल्याच्या नंतर ताईनं जे राधेचं सगळं केलेलं असतं ते सगळं ही सुनंदा करते, पण सुनंदाचं सुद्धा लग्न झालेलं नाही. मित्र हो, पुरुषाचा स्पर्श जे या सुनंदाला झालेला आहे तिनंच्या कथेमध्ये सांगितलं आहे. आणि तो असा आहे की तिच्या वयाच्या 15व्या वर्षी तिच्याच वयाचा एक मुलगा त्या वाड्यामध्ये त्या बुरुजावर आलेला असतो आणि त्या मुलानं या सुनंदाला कडकडून मिठी मारलेली असते. हिच्या छातीला ते जाणवलेलं असतं, छातीला त्या वेदना झालेल्या असतात. आणि तेवढीच काय ते आठवण सुनंदाच्या आयुष्यामध्ये पुरुषाची आहे. पुरुषाचा तेवढाच काय तो स्पर्श झाला आणि तेवढीच आठवण आहे. बाकी पुरुषाने आपल्या शरीराला स्पर्श केलेला आहे असं तिच्या आयुष्यामध्ये घडलेलंच नाही. पण मग पुरुषाविषयीचं आकर्षणच नाही काहीला. मित्र हो, ती सुद्धा स्त्री आहे, तिला प्रचंड आकर्षण आहे, कुतूहल आहे. ताई आणि ह्या दोघी जणी राधेचा जो प्रियकर आहे शिवा पैलवान
त्या शिवा पैलवानाविषयी खूप बोलत असतात असे उल्लेख याच कथेमध्ये येतात आणि हे उल्लेख सुनंदाच सांगते की आम्ही कसं बोलत होतो. याचा अर्थ असा की ताईप्रमाणेच सुनंदाला सुद्धा आई व्हायचंय, सुनंदाला सुद्धा बायको व्हायचंय. विशेष म्हणजे सुनंदा स्त्री आहे तर तिला पुरुषाची प्रचंड ओढ आहे, वासना आहेत आणि वासना असल्यामुळे साहजिक आहे पुरुष स्पर्शाची, पुरुषाच्या सोबत असण्याची किंवा संबंध आपण ज्याला म्हणू स्त्री पुरुष संबंध, त्या स्त्री पुरुष संबंधाची ओढ आहे, कुतूहल आहे, तशी ओढ आहे, प्रचंड वासना आहे. पण संबंध आयुष्यभर वयाच्या 50-51 वर्षापर्यंत आयुष्य शेवटचं दाखवले. सुनंदा मृत्यू पावल्याचं या कथेमध्ये कुठेही उल्लेख येत नाही, ती जिवंतच आहे शेवटी. तर ह्या सुनंदाचं लग्न काही देशमुख करत नाहीत आणि विवाह योग नाही किंवा वैधव्य योग आहे म्हणजे ही विधवा होणार आहे म्हणून लग्न करत नाहीत. ही वाड्यामध्येच वावरत असते, कुठल्याही पुरुषाचा संबंध आला नाही, कुतूहल आहे, ओढ आहे अशी ही सुनंदा संबंध आयुष्यभर. तिच्या वाट्याला काय येतं तर दुःख येतं. या वाड्यावर जे जन्म झाला तिचा त्याचं ते दुःख आहे. पुढे आपण पाहणार आहोत या वाड्यावरचे कोणती पात्र काय बोलतात आणि त्यांना वाड्यावर जन्मणं कसं वाटतं ते आपण पाहणारच आहोत. इथे एवढं लक्षात घ्या तुम्ही की ती सगळं जे दुःख आहे ते दुःख भोगते आणि हिच्याही वाट्याला पुरुष संबंधाचं सुख येत नाही असं अशी ही सुनंदा आणि सुनंदाच्या बद्दल देशमुखाने मांडलेली कुंडली. मित्र, तिसऱ्या वेळेस या वाड्यावर देशमुखाला पुन्हा मुलगीच होती आणि तिचं नाव सरस्वती. आता मात्र देशमुखांनी जी कुंडली मांडली त्या कुंडलीमध्ये ते असं सांगतात की हिच्या वाट्याला विवाह सौख्य आहे, म्हणजे ही विधवा होणार नाही, विवाह सौख्य, लग्नानंतर हिला सुख मिळेल. आता साहजिकच आहे की याचा अर्थ देशमुखाला या मुलीचं लग्न करायचं आहे, लग्न करणार आहेत. पण होतं काय की सरस्वतीचं लग्न होत नाही. आता त्याचं कारण कसे? आता सरस्वती सुद्धा साहजिकच आहे, ती मुलगी आहे आणि हिला पहा की हिचं लग्न होणार आहे असं देशमुखानंच म्हटलं असल्यामुळे कदाचित हिच्या कानी गेलंच असेल ना ते की आपलं लग्न होणारच आहे. हिला पुरुषाची असणारी प्रचंड ओढ वगैरे असणारच आहे, ती मुलगी आहे. ती लहान असतानाच एका मुलासोबत बोलल्याचा एक उल्लेख या कथेमध्ये येतो आणि एवढ्यामुळे हे जे देशमुख आहे ते देशमुख सरस्वतीला मारझोड करतात असाही उल्लेख येतो. आणि अशा वेळी हा जो राघव आहे आता तो राघव फार मोठा झाला नाही, पण राघवलाही वाईट वाटतं आपल्या बहिणीला मारणं वगैरे, पण मारल्याचा एक उल्लेख येऊन जातो. पण एवढं खरं की तिचं म्हणजे सरस्वतीचं तिच्या बरोबरीच्या मुलासोबत बोलणं किंवा तिचं मुलगी असणं, स्त्री असणं हे काही देशमुखाला पटत नाही. देशमुखाला वाटतं की आपण म्हणू तसं हिनं स्त्री असलं पाहिजे. म्हणजे कसं, आपण जोपर्यंत लग्न वगैरे लावून देणार नाही तोपर्यंत तिनं शांत असलं पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य, गढीवर स्वातंत्र्य नाही, भोवतालच्या भिंती जेवढ्या भक्कम आहेत त्या वाड्याच्या त्याच्यापेक्षा या वाड्यावर जो कारभारी असायचा त्या कारभाराची दहशत अधिक भक्कम किंवा त्या कारभाराच्या दहशतीतच जगावं लागायचं. सरस्वतीचं जगणं असंच. पुढे काय होतं? पुढे मित्र हो, ही जी सरस्वती आहे त्या सरस्वतीला स्थळं पाहिली जातात. आता तोलामोलाचं स्थळ पाहायचं आहे ना, देशमुख आहे ना, तोलामोलाची स्थळं पाहिली जातात. आता एखादं स्थळ येते घरी पाहण्यासाठी, या सरस्वतीला पाहण्यासाठी येतातही. पण मग ती माणसं असं विचारतात की ही मुलगी जी आहे ती तुमच्या 3 नंबरची मुलगी आहे, पहिल्या 2 नंबरच्या मुली आहेत, त्यांचं का लग्न तुम्ही करत नाही? आता सहज आहे, साहजिक आहे, विचारलं जातं. देशमुख सांगतात त्यांचं लग्न करायचं नाही. आता येणाऱ्या माणसांना त्यांचं लग्न करायचं नाही पटतच नाही ना. लग्न करायचं नाही म्हणजे का करायचं नाही? म्हणजे मोठ्या मुलींचे लग्न का करायचे नाही आणि या लहान मुलीचं लग्न का करायचं? येणारं स्थळ काय पुन्हा परत येत नाही. आणि मित्रो, देशमुखाला त्यांच्या तोलामुलाचं स्थळ काही मिळत नाही. आणि पुढे काय होतं? पुढे ही जी सरस्वती आहे ती सरस्वती एक दिवशी गायब होते, ती पळून जाते.
आता चर्चा वेगवेगळ्या आहेत. चर्चा अशी आहेत की या सरस्वतीला कोणीतरी पळवलेलं आहे किंवा सरस्वती कोणीतरी मुलासोबत पळून गेले, पण तो मुलगा कोण, कोणासोबत पळून गेली, काही शोध लागत नाही. कथेच्या शेवटपर्यंत चर्चा वेगवेगळ्या आहेत. अशाही चर्चेत की या सरस्वतीनं कदाचित कुठली विहीर जवळ केली असावी, आत्महत्या केली असावी, किंवा सरस्वतीला मारलं असावं. काय असेल ते असेल, कारण गूढ आहे सगळं. आणि या गुढाला, या कथेतही संदर्भ आहे गुढाचा, की तळघरामध्ये एक दार आहे, एक असे खोली आहे की त्या खोलीचं दार कधीच उघडलं नाही, कधीच नाही. सरस्वती किंवा राधा वगैरे दार उघडावाच म्हणतात. राधा तर एकदा हट्टच करते की हे दार उघडावं आणि मला दाखवा, मला ते पाहायचं आहे. आणि कोणाकडे हट्ट करते, तर ती देशमुखाकडेच हट्ट करते. पण देशमुख तिला सांगतात की उघडायचं नाही. मारझोड केलं तर सुद्धा ती ऐकत नाही. तेव्हा देशमुख असं सांगतात की हे जे दार आहे हे म्हणजे भुयार आहे आणि आतून एक रस्ता आहे आणि बाजूच्या म्हणजे बाजूच्या शेतीमध्ये एक विहीर असते, 12 विहीर असते. त्या विहिरीमध्ये हा रस्ता जातो आणि तिथे आपण मग महादेवाची पूजा वगैरे करत असतो. आपले ते पूर्वज करत असत असं ते सांगतात. पण आता आपण ते बंद केलं असं सांगतात. पण त्या बंद दारामध्ये किती माणसं मारून टाकलेली आहेत, किती माणसं तिथे मेलेली आहेत हे कोणालाच माहीत नाही. किती सापळे आहेत तिथे हे कोणालाच माहीत नाही. कदाचित ही जी सरस्वती आहे ती सरस्वती त्या बंद दारामध्ये असेल, कदाचित सरस्वती शिवारातल्या कुठल्या विहिरीमध्ये असेल, किंवा सरस्वती कुठेतरी पुरली असेल, किंवा सरस्वती पळूनही गेली असेल. नक्की काय झालं कोणालाच माहीत नाही. दोनच माणसाला माहीत असू शकतं. ते म्हणजे एक तर स्वतः सरस्वतीला माहीत असू शकतं हे, आणि दुसरं म्हणजे देशमुखाला माहीत असू शकतं. देशमुख कधीही अशा गूढ गोष्टी कधीच उघड करत नसतात, आणि आता सांगायला सरस्वती नाही. या कथेच्या शेवटी एक असा संदर्भ येतो की या सरस्वतीला शोधण्यासाठी म्हणून सुनंदा निघते. हा शेवटचा भाग आहे. पण सरस्वती नक्की कुठे गेली हे कोणाला माहीत नाही. पण एवढं खरं, सरस्वतीचं लग्न झालं नाही. मित्रो, सरस्वतीची कुंडली मांडली गेली, पण त्या कुंडलीतलं काही खरं झालं नाही. अशा पद्धतीचं सरस्वतीचं पात्र आणि अशा पद्धतीची कथा पुढे घडत जाते. मग पुढे काय होतं, राघव जन्मतो. आता राघव जन्मल्याच्या नंतर राघव हा मुलगा आहे, याची कुंडली मांडल्याचा काही उल्लेख या कथेमध्ये नाही. राघव जन्मतो आणि राघव जन्मल्याच्या नंतर पुढे राघवचं यांच्या वडिलाचं मात्र जमत नाही. या दोघांमध्ये वितुष्ट, आणि त्याच्या वितुष्टाचे कारण हे की राघव हा त्यांच्या बहिणीला मदत करतो. अगदी प्रियकराला भेटायला सुद्धा मदत करतो. राधेला तो मदत करतो आणि यांचं खूप जमतं. राधा त्याची जी छोटी बहीण आहे राधासोबत, सरस्वतीसोबतही जमतं. बहिणीवर प्रेम आहे, पण आपल्या बहिणीवर वडील अशा पद्धतीने जे हुकूम गाजवतात आणि आपल्या बहिणीचं जीवन जे बंदिस्त त्यांनी केले हे काय राघवला पटत नाही. आणि त्याच्यामुळे राघवचं आणि वडिलाचं काय फार जमत नाही. दुसरं म्हणजे राघवचं लग्न होतं. आता राघवचं लग्न झालेलं आहे, बायको घरी आलेली आहे, आणि राघवला काही लेकरू होत नाही. हा राघव काय करतो, आपल्या बायकोला मारझोड करत असतो. लेकरू होत नाही म्हणून मारझोड करतो. आता ह्या मारझोडीचं एवढं वाढतं, एवढी मारझोड वाढत असते की एक दिवस काय होतं की त्या राघवच्या बायकोचं डोकं फुटतं. म्हणजे कपाळावर खोक पडले, रक्त व्हायला लागलं. आणि देशमुखाला माहीत आहे सगळं. देशमुख आपल्या मुलाला विचारतात की का मारतोय बायकोला, आणि देशमुख असंही म्हणतात की असं मारल्यानं लेकरं होतात का, तू लेकरू होत नाही बायकोला म्हणून मारतो ना, असं मारल्यानं लेकरं होत असतात का. पण दोघांचं काही जमत नाही, ते असंच वाकडं येतं. आणि मग देशमुख काय करतात की त्याच्या बायकोला पाठवून देतात माहेरी. म्हणजे त्यांनीच ते सोयरी केलेली असते. ते म्हणतात की माझ्यामुळं तुला इथं यावं लागलं, माझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या वडिलांनी माझ्या मुलाला तुला दिलेलं आहे, हे लग्न झालेलं आहे, आणि माझ्या इथं तू मरायला नको, एक दिवस तू मरशील इथे, तुझा नवरा तुला मारून टाकेल. म्हणून देशमुख एके दिवशी 10-12 हजाराची पैठणी घेतात, त्याच्यासाठी शेती गहाण ठेवतात. आता त्या काळामध्ये 10-12 हजाराची पैठणी खूप झाली. 10-12 हजाराची पैठणी घेतात, तिचे सगळे अलंकार तिच्या अंगावर घालतात, तिला देतात ते, आणि साडी चोळी करून तिला गाडीमध्ये बसून तिची बोळवण केल्यासारखं करून तिला पाठवतात. आणि पंतांना म्हणतात की पंत घेऊन जा तुम्ही आणि हिला माहेरी सोडून या. तिला म्हणतात की बा तू जगली पाहिजे, तुझ्या माहेरी जग, इथे तुला मारून टाकलं जाईल. आणि
ते असंही सांगतात की तुझ्या नावावर मी 50 एकर जमीन केलेली आहे किंवा करून देईल. त्याचा उल्लेख पुढे येत नाही, पण तिथे ते सांगतात आणि आपल्या सुनेला तिच्या माहेरी पाठवून देतात. आणि विशेषतः जेव्हा ते असं पाठवून देतात तेव्हा राघव घरीच असतो, राघववर बसलेला असतो आणि राघवला विचारलं जात नाही, पाठवून देतात. जाताना राघव फक्त वरून पाहत असतो, त्याला प्रचंड राग आलाय की आपल्या बायकोला आपल्याला न विचारता आपला बाप माहेरी पाठवून देतो, हे कसं काय पटेल त्याला. आणि तेव्हापासून यांच्यातलं वैर अधिक वाढलेलं असतं. यांच्यातलंच नाही केवळ, तर त्या गाडीवर बसून कोण जातो, पंतांना सांगतात, पंत गाडीवर बसा तुम्ही आणि सुखरूप या म्हणजे सुनेला, माझ्या सुनेला तिच्या माहेरी पोहोचवा. आणि पंताचे आता नाईलाज आहे ना, पंताला सांगितलेलं करावं लागतं, पंत नेऊन सोडतात. आणि तेव्हापासून राघवचं वडिलाशी तर जमतच नाही, पण त्या पंताशी सुद्धा जमत नाही, पंताशी सुद्धा वैर येतं. आता राघवच्या जीवनाचं पहा, बायको गेली, लेकरू झालेलं नाही, लेकरू तर नाहीच आहे, बायको तर गेलेली आहे. आणि मग आता प्रचंड दुःख आहे, वेदना आहेत घरामध्ये. वडिलाची जी दादागिरी आहे, देशमुखाची, मोठ्या देशमुखाची दादागिरी आहे, ते काही या राघवला सहन होत नाही आणि प्रचंड असं वैर. मग हा देश, याच्याबद्दल पहा पुढे काय येतं की एक दिवस हा दारू पिऊन अगदी दारूच्या धुंदीत येतो. आणि दारूच्या धुंदीत आल्याच्या नंतर देशमुखाच्या पुढे येतो, मोठ्या देशमुखाला प्रचंड राग येतो की आपला मुलगा दारू पिऊन इथं आलेला आहे. देशमुख चाबूक आणतात. चाबूक हे वाड्यावरचे एक प्रतीकच, ते मारण्यासाठी पा चाबूक असायचं तिथे. आणि हा आता मुलाला मारणार आहे, राघवला मारणार आहे. राघव बिलकुल भीत नाही, घाबरत नाही. तो हिमतीनं म्हणतो की तुम्ही कितीही मारा, तो मार मला लागणार नाही, तो मार या गढीला लागेल, या सगळ्या तुमच्या व्यवस्थेला लागेल किंवा तुमच्या सगळ्या या सन्मानाला लागेल, मला लागणार नाही. आता मी एवढा कोडगा झालो किंवा मी हे सगळं भोगतोय, आता मी एवढं दुःख भोगतोय की तुमच्या मारण्याचं दुःख मला नाही होणार. आणि मग देशमुख त्याला म्हणतात की ही अशी परंपरा नाही आपल्या याची, की देशमुखाच्या पुढे तो अशा पद्धतीने करतो, बापाच्या पुढे अशा पद्धतीनं दारू पिऊन घरामध्ये येतो, बरोबर नाही. आणि अशा पद्धतीने आपली परंपरा नाही. राघव त्याला म्हणतो, आपली परंपरा मग अशी आहे का की मुलाच्या बायकोला त्याला न विचारता परस्पर माहेरी पाठवून देणं, ही काय आपली परंपरा आहे का? पहिले असेच केले का? तुमच्या वडिलांनी तुमच्या बायकोला असं पाठवून दिलं होतं का? देशमुखाच्या पुढे किंवा देशमुखाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. त्यांना मारण्याची हिंमत होत नाही. हा राघवमध्ये निघून जातो. आणि पुढे राघव काय करतो, वर्णन असं येतं की राघव एका गारुड्याकडून, नाग असतात ना, नाग पकडायला होतो गारुड्याला, आणि नागाचे फणे तोडून घेतो तो, म्हणजे त्याचे तोंड तोडून घेतो. त्या तोंडामध्ये गांजाचं बी ठेवतो आणि ते सापाच्या तोंडात ठेवलेलं गांजाचं बी गडीवरच लावतो तो. आणि गांजाचे झाडं तो रोपं उगवतो आणि रोपं उगवून तो त्या त्या तो जो गांजा आहे तो गांजा ओढत असतो, असं वर्णन येतं. मित्र ठीक आहे, त्यानं त्या सापाच्या तोंडामध्ये बिया लावल्याकडे हा भाग वेगळा, पण हा जो राघव आहे, हा राघव आता त्या तळघरामध्येच असतो आणि प्रचंड व्यसनी झालेला आहे. प्रचंड दुःख आहे. दुःखाची कारणं खूप आहेत. बायको गेली ही आहे, वडिलाची जी दादागिरी आहे, दहशत आहे वाड्यावर ती आहे, आपल्या बहिणीचं दुःख जो तो पाहतो, आपल्या डोळ्याने तो सगळं पाहतोय ते आहे. कारण त्याची जी राधा आहे बहीण, लाडकी आहे, प्रेमाची आहे त्याची, ती वेडी झालेली असते, तो पाहतो ते, त्याचं कथानक पुढे पाहणारच होता. पण तेव्हा या सगळ्यामुळे तो कमालीचा व्यसनी झालाय, प्रचंड व्यसनी झालेला आहे. त्याला कशाचंच काही भान नाही. गांजाची झाडं त्यांनी लावली आहेत आणि ती गांजाची झाडं तो स्वतः गांजा खातो, तो वर जातो, गांजा खातो, गांजा ओढतो, अशा पद्धतीनं राघव. आणि एक दिवस राघव रात्रीच्या वेळी त्या ह्याच्यामध्ये त्या तळघरामध्येच आहे. आणि तळघरामध्ये असलेला हा जो राघव आहे, तो राघव रात्री झोपतो आणि सकाळी जाऊन सुनंदा पाहते किंवा ताई वगैरे त्याच्या ज्या बहिणी त्या पाहतात, तर तो मेलेला असतो. देशमुख जिवंत आहे. देशमुख जिवंत असताना त्याचा मुलगा मरतो. देशमुख एवढंच म्हणतात की ज्याच्या खांद्यावरून माझं मडं जायला हवं होतं, त्याचं मडं माझ्यासमोरच घरातून जात आहे, एवढंच ते म्हणतात. पण मुलाचा मृत्यूसुद्धा देशमुख पचवतात. आणि हा जो मुलगा आहे, तो मुलगा केवळ वयाच्या 40व्या वर्षी मरण पावतो. असं या राघवची कथा, या राघवचं कथानक या कथेमध्ये आलेलं. आता पहा, राघव मेला. राधा आहे, राधा ही शेवटची मुलगी. आता राधाची कुंडली मांडल्याचा काही
याच्यामध्ये उल्लेख नाही या कथेमध्ये. पण कुंडली ते मांडत असत, राधेबद्दलही मांडले असेल, पण त्यांनी काही या कथेत उल्लेख नाही. आता राधा पहा, राघवची बहीण आहे, देशमुखाची लहान मुलगी आहे, ती लाडात वाढते, मोठी होत आहे. आता या राधेचं शिवा पैलवानावर प्रेम आहे. शिवा पैलवान कोण आहे? हा शिवा पैलवान त्याच्या शेतीवर काम करणारा एखादा मजूर वगैरे, त्याचा फार येत नाही, पण एवढाच उल्लेख येतो की ते वडिलाबरोबर काम करत. याचा अर्थ त्यांच्या शेतीमध्ये राबणारा किंवा घराशेतात राबणारा एखादा नोकर असेल, त्याचा तो मुलगा आहे. आणि तो शरीरानं धटाकटा आहे, कुस्त्या खेळत असेल नसेल पण धटाकटा आहे. त्याच्यावर, याच्याच वयाचा आहे तो, त्याच्यावरीचं प्रेम जडतं आणि दोघाचे सूत जुळतात. आता अक्षरशः त्याला मदत कोण करतं या सगळ्याला? या सगळ्याला मदत राघव करतो. एक दिवस तर असं घडतं की राघव आता शिवा पैलवान शेतावर गेलेला आहे आणि त्याला भेटायचं आहे राधेला. राधा तसं एरवी फिरत असते शेतानं, राघवसोबत फिरत असते, ती मुक्तपणे फिरते. म्हणजे बाकीच्या मुलीला जसं घरातच कोंडून ठेवलं, वाड्यावरच कोंडून ठेवलं, तसं राधेच्याबद्दल तिच्या आयुष्यातल्या पहिले जर काही दिवस लक्षात घेतले तर तसं दिसत नाही. ही राधा फिरत असते आणि तिच्यासोबत राघव असतो. आणि त्या सगळ्या फिरण्यातूनच जे झालेलं असतं, तिचं शिवा पैलवानाशी सूत जुळलेलं असतं. आणि हे सूत जुळणं किंवा त्याच्यासोबत प्रेम जुळणं राघवला बरं वाटतं. एक दिवस तर असं घडतं की राघव शेताकडे जाणार असतो. तो म्हणतो की राधेला, चल मी तुला घेऊन जातो. आणि राधा पण तयार होते, आपले छान कपडे बिपडे घालून. आणि शिवाच्या डोक्यात असतं की आपल्या बहिणीला शेतात घेऊन जाऊ आणि शिवा पैलवानासोबत हिची भेट घालून देऊ. आणि तो गाडी जुंपतो आणि गाडीमध्ये ते जाणार आहेत. आणि गाडीमध्ये तो बाकी त्याचा एखादा नोकर असेल, हा राघवही बसलेला आहे आणि तो राधाला बोलवतो, राधाही त्या गाडीमध्ये बसलेली आहे. आणि मग तेव्हा हा जो देशमुख आहे, तो देशमुख हाक मारतो आणि राधाला म्हणतो की चल गाडीच्या खाली उतर. आणि फराफरा ओढत तो राधाला घरात आणतो आणि जाऊ देत नाही. आणि याचाही राघवला प्रचंड राग असतो. राघव जो व्यसनी होत गेला त्याचं कारण हे. आणि राधाला जाऊ देत नाही. पण मित्र, ही जी राधा असते, त्या राधाचं आणि शिवा पैलवानाचं प्रेम असते. आणि जेव्हा जेव्हा देशमुख बाहेर गावी जात, पहा, देशमुखाचं असं होतं की देशमुखाने अनेक जमिनी गहाण ठेवलेल्या आहेत आणि त्या गहाण ठेवलेल्या जमिनी काही परत येत नाहीत. विशेष म्हणजे देशमुखाचे हे प्रकरण एवढे वाढत जातात त्या जमिनीच्या बद्दलचे की त्यांना कोर्ट कचेऱ्या हे कितीतरी भानगडी लागलेल्या असतात. आणि त्या भानगडीमुळे या देशमुखांचं आयुष्य इतकं गुंतागुंती झालं असतं आणि इतकं त्यांना फिरावं लागतं की मग तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाय, ते कोर्टातले भांडणं किंवा बाकी कुठल्या पैसे काढण्याच्या निमित्तानं कोणाला तरी भेट, कोणातरी सावकाराच्या भेटी, आणखी कोणाच्या भेटी, याच्यामुळे ते बाहेरगावी असतात. आणि त्यांच्या जीवनामध्ये हा एक वेगळा भाग असतो. ते काय फार सुखाच्या समाधानानं जगतात असं नाही. ह्या जमिनीचे प्रचंड लफडे, आणि हे लफडे मिटवता मिटवता ते कर्ज काढलेलं, ते कर्ज देवघेव, हे प्रकरण मिटवता प्रचंड धावपळीचं जगणं होतं. आणि ते फिरत असतात. आणि अशा काळामध्ये हा जो राघव आहे, तो राघव बुरुजावर, त्या वाड्यावर शिवा पैलवानाला बोलावून घेत असतो. आणि शिवा पैलवानाला बोलावून घेऊन शिवा पैलवान आणि राधेच्या गाठीभेटी घडून आणतो, जाणीवपूर्वक घडून आणतो. आणि या शिवा पैलवानाचा जो वावर आहे, तो वावर वाड्यावर असतो. हे राघवचं एक वेगळं व्यक्तिमत्व. त्या व्यक्तिमत्वाचा पुन्हा आपण विचार करू म्हणे दुसऱ्या तासामध्ये. पण राघवचं व्यक्तिमत्व, आणि याच्यातून होतं काय, राधेचे जे दिवस आहेत काही सुरुवातीचे, ते कमालीच्या आनंदामध्ये जातात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते कोणामुळे? राघवमुळे. राघवचं प्रचंड प्रेम असतं राधेवर. त्यानं राधेला एकदा म्हटलेलं असतं, राधेनं जेव्हा हट्ट केलेला असतो की हे जे दार आहे तळघरातलं, ते दार मला उघडून दाखवा, तेव्हा देशमुख काही उघडून दाखवत नाहीत. तेव्हा राधेला हा राघव असा म्हणतो, तू थांब जरा, मी मोठा झाल्याच्या नंतर ना हे दार उघडेल आणि या दारात नक्की काय आपण पाहू. आपण या भुयारानं त्या बारोपर्यंत जाऊ. आपण, सरस्वती म्हणते मला येऊ देशील ना? तो म्हणतो तुला पण येऊ देईल, आपण तिघं मिळून जाऊ. पण मोठ्या दोन बहिणीला आपण येऊ देऊ नये. म्हणजे ठीक आहे, ते लहान मुलांचं बोलणं आहे. पण राघव, एक मात्र खरं की राघवचं या राधेवर खूप प्रेम असतं आणि राधा आपली बहीण सुखी राहावी याच्यासाठी तो प्रयत्न करतो. ठीक आहे, असं होत जातं. आणि राधा गरोदर राहते. राधेचं हे जे सगळं चालणं आहे ते सगळं, किंवा राधेचं हे सगळं जे
कारस्थान आहेत किंवा राधेचं आणि पैलवानाचं जे शिवा पैलवानाचं जे प्रेम आहे ते देशमुखाला कळालेलं असतं आणि म्हणूनच त्यानं ते गाडीवरून ओढून आणलेलं असतं आणि तो म्हणत असतो की तुम्हाला जरी वाटत असलं की हे कोणाला कळत नाही तरी कळतं, हे सगळं माहीत आहे, मला कळालेलं आहे, असं तो देशमुख म्हणतो. आणि देशमुखाचं पुन्हा तत्त्वज्ञान तिथे तेच की ज्या झाडाला फळं लागणार नाही ते झाड लावायचं कशाला. आणि मग अशा पद्धतीनं तो कोंडून ठेवतो. राधा गरोदर आहे. देशमुख काय करतो, राधाला बाहेरगावी घेऊन जातो, तो दवाखान्यात घेऊन जातो का आणखी एखाद्या कोण्या पोट पाडणाऱ्या एखाद्या बाईकडे घेऊन जातो याचा उल्लेख नाही, पण 4-5 दिवस तो राधेला बाहेरगावी घेऊन जातो. कमालीची सुंदर तरुण असणारी ही राधा आणि तिचं पोट पाडलं जातं आणि येताना ती अशा अवस्थेमध्ये येते की जसं एखादं चिपाड असावं आणि ते चरख्यामध्ये घालून पिळावं तशा पद्धतीची राधेची अवस्था होते आणि राधा परत येते. मित्र हो, राधेचं केवळ शारीरिकदृष्ट्या असं हे होत नाही, म्हणजे गर्भ पाडण्याने त्याच्यामुळे ती शारीरिक दुबळी होणं असं नाही, तर राधा अक्षरशः वेडी होऊन येते आणि तिथून पुढे राधेचं जे जगणं आहे त्या वाड्यावरचं ते अक्षरशः वेड्यासारखं आहे. ती वेडी होते, ती ओरडत असते आणि या राधेचा सांभाळ आईसारखं तिची ताई करते, म्हणजे तिची जी मोठी सगळ्यात मोठी बहीण असते ती करत असते. आई मेलेली आहे, राधेची आई जिवंत नाही, ती मेलेली आहे आणि तिचं हे सगळं आता तिच्या बहिणीला करावं लागतं. ती आई होऊनच ते सगळं करते, सांभाळ करते. नंतर मग जेव्हा ताई मरते तेव्हा ती सुनंदा करते. सुनंदा ही सुद्धा हिची बहीणच आहे, ताईनंतरची मुलगी किंवा ताईनंतरची तिची बहीण. तेव्हा अशा पद्धतीनं राधा वेडी होऊन या वाड्यामध्ये जगत असते. राधाच्या वासनेचा प्रचंड कोंडमारा झालाय आणि तो दिसतो. ती पहा, एका ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे की जेव्हा सुनंदाही मरते तेव्हा आपलं जेव्हा ताई मरते तेव्हा आता सुनंदा राहिलेली आहे. सुनंदा जेव्हा राहिलेली आहे तेव्हा सुनंदाला हा पंत दुःखाचा प्रसंग आहे म्हणून त्या हाताला धरून घेऊन जातात. तर ही राधा अशी म्हणते, पंत मला घेऊन जा, मी खूप सुंदर आहे, माझ्याबद्दल असं म्हणायचे की मला कोणी रस्त्यावरचा तरुण उचलून घेऊन जाईल इतकी मी सुंदर आहे, माझ्याबद्दल असं म्हणायचे, मला तुम्ही घेऊन जा ना. मित्र, याच्यातून तिच्या वासनेचा जो कोंडमारा झालेला आहे तो तुमच्या लक्षात येईल, त्याचा तो उल्लेख आहे. एकदा सुनंदा या राधेला आंघोळ घालत असते, तर ही जी राधा आहे ती राधा आपल्याच हातानं आपलेच स्तन दाबत असते, असंही वर्णन याच कथेमध्ये आलं आहे. एवढं मात्र खरं की तिचा वासनेचा प्रचंड कोंडमारा झालेला आहे आणि वासनेचा झालेला कोंडमारा, भावनेचा झालेला कोंडमारा आणि तिला जे वेदना भोगाव्या लागतात त्या सगळ्यातून ती कमालीची दुःखी तर आहे पण वेडी सुद्धा झाली आहे. शेवटच्या ह्याच्यामध्ये कथेच्या दाखवलं आहे की तिला थोडंफार भान येतं आणि भान येऊन ती शहाण्यासारखं थोडं बसून जेवण वगैरे करते, एवढाच उल्लेख आहे. बाकी तिला काही सामान्य मुलीसारखी ती जगू शकत नाही. अशा पद्धतीचं राधेचं जगणं. आता पहा, ताई, सुनंदा, सरस्वती, राघव, राधा ह्या सगळ्यांच्या आयुष्याची अशी झालेली परवड, एकीकडे या माणसाच्या जीवनाची झालेली परवड आणि दुसरीकडे मित्र हो वाड्याची झालेली पडझड, हे दोन्ही समांतर पद्धतीनं चालू आहेत. ही जी जमीन आहे ती जमीन सगळी संपत आलेली आहे आणि राघवचा आता मृत्यू झालेला आहे, राघव मेलेला आहे. आता राघव मेला, राघवनं तर अक्षरशः राघवनं त्याच्या पद्धतीनं राघवच्या कारभारामध्ये म्हणजे देशमुख असतानाच राघवही मोठा झालेला आहे. राघवनं तर त्या बुरुजाची मातीसुद्धा विकलेली आहे, बुरुज पाडून मातीसुद्धा विकली, अशी सगळी. आणि गावाच्या सभोवतालची जी जमीन आहे ती सगळी जमीन देशमुखाची, ती सगळी जमीन गेलेली आहे. एक दिवस राघव जसा मरतो, राघवची आई मरते, ताई मरते, सुनंदा मरते, तसं देशमुखही मरतात. आता या वाड्यामध्ये जिवंत कोण आहेत? ताईच्या अगोदरच देशमुख मरतात. देशमुखही मेलेले आहेत. देशमुख मेल्याच्या नंतर ताई, सुनंदा, राधा, पंत ही 4 माणसं जिवंत राहिलेत. नंतर मग ताई मरते, आता 3च माणसं जिवंत राहिले. सुनंदा आहे, वेडी झालेली राधा आहे आणि या कढीचा कारभार पाहणारे पंत आहेत. 3 माणसं फक्त जिवंत आहेत. अशा पद्धतीने ही सगळी पडझड होत गेली आहे. देशमुख मेले, राघवे मेले आहेत. मग आता पुढे पहा, आता सुनंदा आहे, राधा आहे आणि हे
राधा जिवंत आहे, सुनंदा आहे आणि पंत आहेत. एक दिवस पंत, आता ज्या दिवशी ते मरण पाव म्हणजे ताई मरण पावली त्या दिवशी प्रसंग प्रचंड वेदनेचा आहे, दुःखाचा आहे. पंत येतात, पंत येऊन घरून ते आणलेलं आहे डब्बा वगैरे जेवणाचं. कारण पहा की ज्या घरी माणूस मरतो त्या घरच्या माणसांना, शेजारच्या माणसांनी त्या दिवशी जेवण वगैरे वाढावं किंवा त्यांची सोय करावी, अशी एक आपली परंपरा, प्रथा या कथेमध्ये तो उल्लेख येतो. आणि कदाचित त्या घरची माणसं आता स्वयंपाक कशी करतील, जेवण कशी करतील, पण भूक पहा आपल्या सगळ्या पूर्वजांना, आपल्या माणसांनाही कळत होतं की भूक हे भूक आहे. तिला काही कळत नाही दुःखाचा प्रसंग आहे का सुखाचा प्रसंग आहे. काही काळ झाला की भूक लागतेच, माणसाला अन्नाची गरजच आहे. म्हणून माणसाने कदाचित ही प्रथा पाडली असावी की त्या माणसांना शेजारच्यानी जेवू घालावं. तशा पद्धतीनं मग पंत आपल्या घरून स्वयंपाक घेऊन येतात आणि सुनंदाला जेवण्याचा आग्रह करतात. पण सुनंदा काही जेवत नाही. तिला म्हणतात की तूही जेवण कर, राधालाही काही खाऊ घाल. पण ती काही जेवण करत नाही. त्याला असं वाटतं, पंतांना असं वाटतं की येताना आपण आपल्या बायकोला सोबत घेऊन यायला पाहिजे होतं किंवा सुनेला सोबत घेऊन यायला पाहिजे होतं, कारण त्यांनी हातानं भरवलं असतं. आता आपण कसं भरवणार या सुनंदाला, कारण आपण कसं तिला भरू शकतो, आपण पुरुष आहोत असं त्याला वाटतं. पण सुनंदा काही जेवण करत नाही. तिच्या पाठीवरून ते हात फिरवतात. सुनंदा असं म्हणते की मायेचा माझ्या पाठीवरून जो हात फिरला ना, हा पुरुषाचा माझ्या जीवनातला दुसरा स्पर्श आहे, असं सुनंदानं म्हटलं आहे. तिची खूप ते समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. असा एक प्रसंग आहे. पुढे काय होतं, पुढे काही दिवस मध्यंतरी निघून जातात आणि तलाठी येतो. सारा त्याचं जे कर आहे त्या कर वसुलीसाठी हे जे पंत आहे ते पंत, आता सुनंदाच आहे ना, ताई असताना त्याला ती ताईच म्हणायचे, तीच कारभार पाहिजे. पण आता ती गेली, आता सुनंदा आहे. सुनंदाला असं म्हणतात की तो तलाठी आलेला आहे आणि तो तलाठी कर वगैरे मागतोय, काय करायचं. सुनंदा आपल्या पंतांना विचारते, पंत आपली किती जमीन शिल्लक आहे आणि कुठला कसा कर द्यायचा ते सांगतात. की 32-33 एकर जमीन शिल्लक होती, पण त्यातली 5 एकर त्या मारवाड्याकडे आपण गहाण ठेवली आहे, ती गेली आहे. आता आपल्याकडे फार तर 27-28 एकर जमीन आहे. सुनंदा असं म्हणते की ती जमीन तुम्हीच घ्या, करही तुम्हीच भरा, तुम्हाला भेट म्हणून समजा. आता सगळंच आमच्या आयुष्याचं संपलेलं आहे, तर आम्हाला या जमिनीचं करायचं काय. पंतांना एकीकडे आश्चर्य वाटतं, दुसरीकडे दुःखही होतं. अशा पद्धतीचा तो प्रसंग आहे. आणि शेवटी ती असं म्हणते की आता मी जाणार आहे आणि मी जर गेलो समजा, तर तुम्ही या राधेची वगैरे म्हणजे काळजी घ्याल का. ते तिला विचारतात की विचारायला नको आहे असं, तू कुठं जाणार, कारण तुम्ही देशमुखांचे वंशज आहात, देशमुखाचेच या गडीचे प्रमुख आहात ना, आता या ना त्या रूपात. म्हणून तुम्हाला उलटा प्रश्न करायचा नसतो, पंतांनी फक्त कारभार पाहायचा असतो, तुम्ही सांगितलेलं ऐकायचं असतं. पण तरी मला असं विचारायचं वाटतं की तुम्ही कुठे जाणार आहात. तर ती म्हणते की मी सरस्वतीला शोधायला जाणार आहे. आणि मित्रो, या कथेतली जी शेवटचे काही पानं आहे, ते शेवटचे पानं जर तुम्ही लक्षात घेतलं, ती आता गेलेलं दाखवलेलं नाही, ती जाईल किंवा न जाईल, शेवटचा हा भाग आहे. पण शेवटची जी काही पानं आहेत, आता सगळे मेलेले आहेत, पडझड झालेले आहेत, सगळे संपत्ती गेलेली आहे. आता या वाड्यातले देशमुखांचे वंशज 2च जिवंत आहेत आणि पंत तर तो कारभार पाहणार आहे. शेवटची काही पानं म्हणजे 8-10 पानं असे आहेत की ही जी सुनंदा आहे, ते सुनंदा केवळ गतकाळातल्या ज्या आठवणी आहे त्या आठवणी सांगत असते. आणि ते जे वैभव आहे त्या वैभवाच्या काळामध्ये काय घडलं, नंतर काय घडलं, त्या सगळ्याची उजळणी करते. वर जाते कुठेतरी, तो आईला पुरलेला आहे ती जागा आहे. कुठेतरी ते जिथे या राघवनं गांजाची झाडं लावली आहेत ती झाडं आहेत. पूर्वीच्या तिनं जिथे जिथे भेटी दिल्या आहेत, फिरलेल्या आहेत ते आहे. कारण वाडा प्रचंड मोठा आहे, म्हणजे कल्पना करा ना तुम्ही, अख्खं गाव ज्या वाड्यामध्ये सामावू शकतं एवढा मोठा तो वाडा आहे. आणि एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये ती फिरते. एकतर बुरुज असा आहे की त्या बुरुजाच्या खाली एक ओली बाळांतीन पुरलेली आहे, ती सुद्धा कथा तिला माहीत आहे. तिथे जाते. तिचे नंतरचे जे भाऊ बहीण आहेत, 5 लेकरं मेलेले आहेत तिथे. तिच्या आईचे शेवटचे 5 लेकरं मेलेले आहेत. त्या आईला तिच्या जिवंत बाळासह पुरलेलं आहे. त्या सगळ्या गूढ अशा आठवणी. आणि कुठून तरी तिला आवाज आल्याचा भास होतो. कुठेतरी तिचे जे लहान मुलं आहेत, भाऊ वगैरे आहेत, ते बहिणी आहेत की ज्या 1-2 दिवसातच मेलेल्या आहेत, त्यांचा आवाज कुठेतरी येतो. राघवचं रडणं तिला ऐकू येतं, ताईचं कुठेतरी बोलणं तिला ऐकू येतं.
हे सगळे तिचे भास आहेत, भ्रम आहे, स्वप्न आहेत. तिचे दुःख आहे, वेदना आहे, त्या वेदनेतले ते भ्रम आहेत. कुठेतरी रात्रीच्या वेळेला ओरडणारं ते घुबड आहे, त्या घुबडाचं ओरडणं आहे, त्याचे काहीतरी संकेत आहेत. हे सगळं सगळं जे आहे मित्र, या सगळ्याचे वर्णन या शेवटच्या अर्धा पानामध्ये आले आहेत. आणि प्रचंड गुंतागुंत, एकूणच या वाड्यावरच्या माणसाच्या जगण्याची गुंतागुंत, त्याचबरोबर सुनंदाचं आजचं एकीकडचं वास्तव की जिथे कोणीच नाही, आणि एकीकडे पूर्वीचं प्रचंड वैभव, या दोन्हीतलं जे दोन्हीचा संबंध कसा जोडायचा हा तिच्या पुढचा प्रश्न. म्हणून संबंध तिचं जीवनच कमालीचं गुंतागुंतीचं, वाडाच कमालीचा गुंतागुंतीचा, तिथलं माणसाचं जगणं गुंतागुंतीचं, माणसाच्या प्रेरणा प्रवृत्ती गुंतागुंतीच्या, माणसाचं जे विकार आहे ते विकार, त्या विकाराच्या प्रभावातलं जगणं गुंतागुंतीचं. आणि या सगळ्यांवर सावलीसारखं वावरणारं त्या देशमुखाचं व्यक्तिमत्व, देशमुखांचे एकीकडे बाप असणं, दुसरीकडे देशमुख असणं. म्हणजे देशमुख असणं जसं आहे तसं बाप असणं आहे ना. म्हणजे राधेला तो मारतो कारण देशमुख आहे, देशमुखाच्या मुलीनं काहीतरी करणं त्याला ते पटत नाही ना. म्हणजे अशा पद्धतीची सगळी गुंतागुंत, त्या सगळ्यांची आठवण किंवा त्या सगळ्याविषयी शेवटच्या या 5-10 म्हणजे 7-8 पानामध्ये किंवा या पृष्ठावर ती सगळी वर्णन येतात. असं सगळं ते आहे. तळघर आहे, त्या तळघराविषयी, त्या तळघराची चावी आहे ही हातभर लांब असणारी, त्या तळघराच्या पुढे त्या तोंडावर किंवा त्या दारावर काही लिहिलेले अक्षर आहेत, काही खूण आहे, त्याचा अर्थ लागत नाही. असं सगळं तळघर उघडावं का हे सगळं. किंवा राधेचं राधा काय होते, राधा थोडंफार तिला ती जेवायला वगैरे लागते, आणि राधाचे मधले वर्षे सगळे तिच्या स्मरणातून निघून गेलेले आहेत, आणि ती सुनंदालाच ताई म्हणत आहे. तिला कळतच नाही की सुनंद आहे, तिला ताईच म्हणते. म्हणजे सुनंदाची स्मृती किंवा सुनंदाचं तिच्या आयुष्यातलं असणंच निघून गेलेलं आहे. तिला प्रश्न पडतो की मी जिवंत असताना माझं अस्तित्व या राधेनं नाकारलं, मलाच ताई म्हणत आहे. आणि तिला दुसरा प्रश्न पडतो की समजा ही जर राधा आहे, राधेला जर भान आलं आणि ती जर एका माणसाविषयी विचारायला लागली तर आपण सांगायचं काय. या राधेनं समजा शिवा पैलवानाविषयी विचारलं तर सांगायचं काय. कारण शिवा पैलवानाचं प्रेत एके दिवशी त्या बारोमध्ये सापडते, शिवा पैलवान मेलेला असतो. म्हणजे राधेला पोट पाडून येतं, राधा जशी वेडी होते तसं शिवा पैलवानाचं प्रेत त्या विहिरीमध्ये सापडतं. त्या विहिरीत तो मेला कसा हा प्रश्न असतो, लोकांची चर्चा असते. कारण त्याला पोहता येत असते, त्याला कोणी मारून टाकावं तर अंगावर कुठल्याच खुणा नाहीत, शिवाय त्याला मारून टाकावं तर तो एवढा दुबळा नाही ना, एका माणसाला न आवरणार आहे, तो पैलवान माणूस आहे. मग तो त्या विहिरीमध्ये सापडला कसा, कसा मेला तो. गूढ आहे. आता हे जे गूढ आहे हे गूढ सुनंदाला माहीत आहे, पण सुनंदाला फक्त गूढ माहीत आहे म्हणजे मेला एवढंच माहीत आहे. तो कोणी मारला, तो कदाचित देशमुखानेच मारून टाकला असावा का. जसं त्याने राधेचं पोट पाडून आणलं, राधा वेडी झाली, राधेला औषध देऊन वेडं केलं असावं का, किंवा या शिवा पैलवानाला मारून टाकलं. सगळं गूढ काही माहीत नाही. माहीत असणाऱ्या माणसाने कधी सांगितलं नाही, आणि ती माणसं आता जिवंत नाहीत. म्हणजे देशमुख जिवंत नाहीत. आणि ही जर राधा खरंच तिला सगळ्या आठवणी आल्या आणि तिने या शिवा पैलवानाविषयी विचारलं तर या राधेला काय सांगावं, सुनंदाच्या पुढचा प्रश्न आहे. सरस्वतीविषयी काय सांगावं, सुनंदाच्या पुढचा प्रश्न आहे. राघविषयी काय सांगावं, सुनंदाच्या पुढचा प्रश्न आहे. देशमुखाविषयी विचारलं तर काय सांगावं, हाही प्रश्न आहे. असे कितीतरी गूढ प्रश्न, आणि या सगळ्या गुंतागुंतीमध्ये सापडलेली सुनंद आहे. त्या सगळ्याचं मित्र हो इथे वर्णन येतं. आता बाकीच्या खूप गोष्टी आहेत की सरस्वतीच्या नवऱ्याविषयी तिला आणि ताईला आकर्षण वगैरे वाटत असतं, या गोष्टी इथं आल्या आहेत. म्हणजे सुनंदाचं जे व्यक्तिमत्व आहे ते गुंतागुंतीचं कसं आहे ते या कथेमध्ये आलं आहे. ठीक आहे. आणि इथे मग ही जी सुनंद आहे ती सुनंदा सरस्वतीच्या शोधासाठी निघते असं ती सांगते. कोणाला सांगते तर ती या पंतांना सांगते, आणि पंतांना म्हणते की तुम्ही ही सगळी जमीन जी आहे ती जमीन तुमच्या ताब्यात घ्या, तुम्ही राधेचा वगैरे राधेची काळजी घ्या, राधाला सांभाळा, आणि मी त्या सरस्वतीचा शोध घेतो. पण सरस्वतीचा शोध घेत असताना मित्र हो शेवटचा जो प्रसंग आहे तो शेवटचा प्रसंग असा उभा केलेला आहे लेखकानं की आता सरस्वतीचा जर शोध घ्यायचा असेल तर मग ती वाडा सोडून निघाली पाहिजे ना. पण ती निघत नाही. त्याच्या अगोदर काही घटना येऊन जातात की तिनं
या वाड्यामध्ये असणाऱ्या पेट्या उघडल्या आहेत, त्या पेट्यामध्ये काय आहे तिनं ते पाहिलेलं आहे. एका पेटीमध्ये तिच्या आईची साडी वगैरे पैठणी वगैरे सापडते, हेही उल्लेख आलेले आहेत. ती अंगावर घालते वगैरे, हेही उल्लेख आलेले आहेत. ते खाली जाऊन राघव जिथे होता ते पलंग असेल, ते तळघर असेल, तिथं पाहिले, हाही उल्लेख आलेला आहे. पण ती साडी वगैरे घालते आणि ती आता आपल्याला वाचकाला असं वाटते की ती आता सरस्वतीचा शोध घ्यायला घराच्या बाहेर पडेल कारण त्या 5-7 पानामध्ये ते सुरू होतं आणि ती काय बाहेर पडतच नाही. आणि आपल्याला वाटतं की केव्हा एकदाची ती बाहेर पडेल. पण मित्र, शेवट असं आहे, ती बाहेर पडत नाही. तळघराचं जे दार आहे, जे दार कधीच उघडलेलं नसतं, ते दार उघडलं जातं आणि दार उघडल्या उघडल्या आतून एक प्रचंड दुर्गंधीचा भपकारा येतो आणि त्या दुर्गंधीचा भपकारा तिला जाणवतो आणि इथे ही कथा संपते. अशा पद्धतीचं हे कथानक आहे. अशा पद्धतीची ही कुंडली नावाची कथा, या कथेचा हा आशय आहे. ठीक आहे मित्र, इथे तुम्हाला या कथेचा आशय कळाला असेल असं मी गृहीत धरतो आणि इथे या तासापुरता आपण थांबू म्हणे. पुढच्या तासामध्ये या कथेतल्या काही पात्रांचा आणि या गडीवरच्या एकूण असण्याचा आणखी थोडा विचार करू म्हणे. ठीक आहे, दुसऱ्या तासामध्ये तो पाहू. इथे आपण थांबू म्हणे.